नागपुर से एक शानदार और सस्ता जुगाड़ सामने आया है, जहां एक इंजीनियर ने ऐसी सोलर शेगड़ी बनाई है जिससे बिना गैस और बिजली के खाना पकाया जा सकता है। खास बात यह है कि इसका खर्च सिर्फ 3000 रुपए है। गैस सिलेंडर खत्म हो जाए या बिजली का बिल बढ़ जाए तो अब टेंशन लेने की जरूरत नहीं है। नागपुर के सिविल इंजीनियर अमोक सहजे ने एक अनोखी सोलर शेगड़ी तैयार की है जो सूरज की रोशनी से खाना पकाती है। इस शेगड़ी को बनाने के लिए करीब 100 छोटे छोटे शीशों का इस्तेमाल किया जाता है। इन शीशों को इस तरह लगाया जाता है कि सूरज की किरणें एक ही जगह पर फोकस होकर तेज गर्मी पैदा कर सके। इसी गर्मी से कुछ ही मिनटों में खाना पक जाता है। सबसे खास बात तो यह है कि इसे बनाने में सिर्फ 3000 रुपए का खर्च आता है और एक बार बनाने के बाद यह हमेशा के लिए मुफ्त में खाना बनाती है। होटल और बड़े किचन के लिए भी यह तकनीक काफी फायदेमंद साबित हो सकती है। अब सूरज की रोशनी ही बनेगी आपकी रसोई की ताकत। 10 वर्षापूर्वी मी निर्माण केली होती। मी नंदुरबारच्या धडगाव क्षेत्रातल्या आदिवासींसोबत राहत होतो आणि इकडे मी म्हणजे डोंगराळ भाग आणि इकडे जंगलं बऱ्यापैकी संपलेले आणि लोकांना फार अडचण व्हायची। तर मी कसा विचार केला की ऊन तर आमच्याकडे छान असतं, लाकडांची अडचण आहे, गॅस वगैरे तर तेव्हा नव्हता आणि आताही तसं वापरत नाहीच आहे आणि दुर्मिळ आहे तिकडे। तर तेव्हा मग मी विचार केला की आपण उन्हानेच जर का करू शकलो तर आणि असं काहीतरी पाहिजे की तुम्हाला कुठे फॅक्टरीमध्ये नाही बनत आहे, तुम्ही घरच्या घरी स्वतः पण याला बनवू शकाल। तर हे थोडेसे एक पॅरामीटर्स ठेवून मग मला हे सुचली कल्पना आणि मग पहिल्यांदा तिकडे बनवली। ही थोडंसं आयटरेशन झाले टेक्नॉलॉजीमध्ये म्हणून एक बेसिक थोडेसे इम्प्रूव्हमेंट केले, पण पहिला पण जो होता तो त्याच्यावर सक्सेसफुल होत होते। पण त्याला अजून सुधारून त्याचं एफिशियन्सी अजून इम्प्रूव्ह केली मग नंतर। हे आपले साधेच ग्लास आहेत, म्हणजे खरं तर हे जे भंगारमध्ये जातात ना त्याच्या कटपीसमधून पण होऊ शकतात। तर म्हणजे असेही बनवले आहेत आम्ही आणि एकूण 100 आरसे आहेत। प्रत्येक आरसा तो सूर्यकिरणांना असा परावर्तित करतो की तुमच्या भांड्याखाली की तुमचा एकदम गॅसवर जसा स्वयंपाक होतो तसा याच्यावर। म्हणजे आता त्याचं गणित असं आहे की तुम्हाला किरणं जी आहे त्याच्यावर पडत आहेत ते बरोबर तुम्हाला त्या एका लोकेशनवर पाठवायचे, तर त्याचा तुम्ही एक अँगल तुम्ही कसा सेट कराल तर त्याचं गणित डेव्हलप करून मग ते केलं आहे। खरं तर याच्यानंतर मग मी म्हणजे हे जे आहे हे मी युनायटेड नेशन्ससोबत काम केलं आहे आणि सुदानमध्ये आम्ही त्याच्या फॅक्टऱ्या पण चालू केल्या। तिकडे आम्ही 400 लोकांना आम्ही शिकवलं, 3 आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केले आणि 4,000 बनवलेत। मी खरं तर माझी इच्छा होती की नाहीच करायचं आणि मी नाही केलं याचं की म्हणजे लोकांना हे आपण म्हणजे माझं एक कल्पना की याला शेअर जास्तीत जास्त जेवढं करता येईल तेवढं करावं। आता मी बरेच जणांना शेअर केलं, म्हणजे माझ्याकडे खरं आकडा नाही कारण की मी हे वाटत राहतो डिझाईन आणि ते पण बनवत राहतात, पण 1000 म्हणजे सुदान या देशातच 4000 झालेले आहेत, बाकी भारतात अजून कुठे कुठे इन्स्टॉल केलेले आहेत। मग परदेशातसुद्धा कॅनडामध्ये, झांबिया, झिम्बाब्वे, आता एक आमचं सायप्रसमध्ये एक चाललं आहे, तिकडे एक सोलर फूड फेस्टिवल आम्ही एक ऑर्गनाईज करतो आहे आणि तर आता बघू मग अजून याला कसं केलं करायचं। तुम्ही एक म्हणाले होते ना, तर जे म्हणजे अँगल्स सेटिंगमध्ये कधी मग आता ज्यांना शिकवतो आहे तर त्यांच्याकडनं चुका झाल्यात, तर त्याच्यामुळे थोडंसं तुमचं कुकिंग जरा असं स्लो होऊ शकतं, पण रेक्टिफाय तुम्ही इमिजिएटली तेव्हा करू शकता। याच्यासाठी काही म्हणजे एखादी जर का काही मिस्टेक झाली असेल किंवा काहीतरी एखादं तुमचं काही त्याच्यातला म्हणा मिरर्स काही डॅमेज जरी झाले, तुम्ही स्वतःच काय तुमचं काय 5-10 रुपयाला 2 रुपयाला की काय जेवढं काय तुम्ही कट पीस करून तुम्ही तेवढा मिरर चेंज केला की झालं तुमचं रिपेअर। काय म्हणू, एका पावलावर आनंद आहे। जेव्हा पहिल्यांदा बनवलं आणि ते चांगलं हीट करत आहेत त्याच्यात आनंद होता, त्याच्यावर पहिला स्वयंपाक केला त्याच्यात आनंद होता, रोजचा स्वयंपाक व्हायला लागला आणि मग बाकी लोक अजून वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही देताय, तिकडे करतायत आणि लोकांना याचा खरोखर फायदा होतो आहे। सुदानमध्ये तिकडे या लोकांना लाकडासाठी फार अडचण व्हायची, मग कधी आताही आपण आता बघतो LPGचं शॉर्टेज होतं आहे, तर काही लोक आता खायला मिळत नाही तर बिस्किट वगैरे करून राहत आहेत, तर तिकडे पण अशी परिस्थिती व्हायची की कोळसा मिळत नाही आहे, लाकडं मिळत नाही आहे, तर त्याच्यामुळे लोकांना खायची अडचणी होत आहेत। तर जेव्हा याच्यावर तुम्ही काहीतरी एक असंच एक तुमचं एक काय म्हणू हॉबी म्हणून एक तुम्ही काही डेव्हलप केलं इकडे उपयोगी पडतं, तुम्हाला फार आनंद होतो। तो देखा आपने कैसे एक आसान और सस्ता आइडिया आपकी रसोई की बड़ी परेशानी खत्म कर सकती है। गैस और बिजली के बढ़ते खर्च के बीच यह सोलर शेगड़ी उम्मीद की नई किरण बनकर सामने आई है।